44 नंबरचा डी सेट मधला इकॉनॉमिक्सचा प्रश्न काय म्हणतोय? सामाजिक सुरक्षा उपाययोजना प्रामुख्याने दोन प्रमुख प्रकारमध्ये विभागल्या जातात. मग ह्या खालीलपैकी कोणते पर्याय ते वर्ग सर्वाधिक अचूकपणे दर्शवतात? हे लक्षात घ्या. सर्वात योग्य आपल्याला शोधायचं आहे. आणि आपण टेस्ट सिरीज मध्ये हा प्रश्न वारंवार या पॅटर्न मध्ये सेट केला होता की जेव्हा एबीसीडी येईल आणि पर्यायामध्ये खाली 2 2 2 असतील, याचा अर्थ तो प्रश्न प्रायोरिटीवर सोडवला पाहिजे, तो पाठ असणार नाही. आलं लक्षात? आणि दरवेळी आयोग असा प्रश्न फ्रेम करतो. आपण वारंवार टेस्ट सिरीज मध्ये हे लोकांकडून ट्रेन करून घेतो. राईट? ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला इथे विचार करायचा होता. पहिला, सामाजिक विमा, सामाजिक कल्याण आणि सामाजिक सहाय्य हे 3 मुद्दे आहेत. आता जर आपण विचार केला की सामाजिक सुरक्षा उपाययोजना आहे आणि त्यामुळे आपण जर म्हटलं की बाबा सामाजिक समावेशकता हा थोडासा याच्यापेक्षा वेगळा जातो. मग आता जर आपण विचार करतोय परत एकदा सामाजिक कल्याण, तर कल्याणामध्येच ह्या 2 घटक आहेत. कोणती? सामाजिक विमा आणि सामाजिक सहाय्य. कळतंय का? म्हणजे जर सोशल वेलफेअरचा मुद्दा घेतला तर वेलफेअरमध्ये इन्शुरन्स पण येईल आणि असिस्टन्स पण येईल. म्हणून तो सामाजिक कल्याणापेक्षा जास्त महत्त्व तुमचं सामाजिक विमा आणि सामाजिक सहाय्य या 2 घटकावर जायला पाहिजे. कारण की तुम्हाला सामाजिक सुरक्षेच्या उपाययोजना केलेल्या आहेत. सामाजिक सुरक्षा कशी मिळणार आहे? इन्शुरन्समधून मिळणार आहे आणि सामाजिक सहाय्यामधून मिळणार आहे. कळालं का? या पद्धतीने तुमचं उत्तर इथे ए आणि सी असायला पाहिजे होतं. प्रश्न बरोबर यायला पाहिजे. अशा पद्धतीने विचार करून आन्सर पर्यंत पोहोचावं ही आयोगाची भूमिका या प्रश्नातून दिसते. काय उत्तर काढलं नक्की कळवा कमेंटमध्ये. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक यू व्हेरी मच.